नमस्कार मंडळी. तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही गेलो होतो वॉशिंग्टन DC ला चेरी ब्लॉसम बघण्यासाठी. मार्च महिना म्हणजे वसंत ऋतूची सुरुवात झालेली असते आणि विंटरमध्ये जी पानगळती झालेली असते झाडांची आणि झाडं जी पूर्णपणे रिकामी झालेली असतात ती फुलांनी बहरायला सुरुवात झालेली असते. सुंदर सुंदर छोटी छोटी फुलं यायला सुरुवात होते, पानं येतात छोटी छोटी आणि झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि खूप सुंदर वाटतं हे बघताना. तर वॉशिंग्टन DCचं अंतर न्यू जर्सीपासून एक साधारण 3.5 तासांचं आहे आणि आम्ही सकाळी लवकरच घरातून निघालो होतो जायला आणि म्हणजे साधारण 9-9:30पर्यंत आम्ही तिथे पोहोचलो. वॉशिंग्टन DCला चेरी ब्लॉसम बघण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधून खूप सारे पर्यटक येत असतात आणि खूप सुंदर अनुभव असतो हा. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, स्किप करू नका. तर आता आपण DCमध्ये पोहोचलेलो आहोत. थोडं सकाळी लवकरच निघाल्यामुळे आणि लवकर पोहोचल्यामुळे पार्किंग शोधायला आम्हाला फार वेळ नाही लागला आणि लवकरच आम्हाला पार्किंग मिळाली. DCमध्ये एंट्री केल्यानंतर आपण सुरुवातीला जी बिल्डिंग बघणार आहोत ती आहे ही समोर दिसणारी वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ ती बांधलेली आहे. आणि वॉशिंग्टन DCमधली ही सगळ्यात उंच बिल्डिंग आहे आणि DCमध्ये फार अशा न्यूयॉर्कसारख्या उंच इमारती नाही आहेत आणि ज्या आहेत त्यांच्यापैकी ही सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, मॉन्युमेंट आहे. या मॉन्युमेंटचं बांधकाम 1884मध्ये पूर्ण झालेलं आहे. म्हणजे साधारण 140 वर्ष जुनं हे बांधकाम आहे आणि त्याच्याकडे बघून अजिबात वाटत नाही
की हे मॉन्युमेंट इतकं जुनं असू शकेल. आणि बाजूलाच चेरीच्या झाडांची लागवड केलेली आहे आणि खूप सुंदर फुलांनी बहरली आहे ते, आणि खूप सारे जण इथे फोटोशूटसाठी पण येतात. मॉन्युमेंटच्या आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला वेगळ्याने तिकीट काढावं लागतं. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूपच गर्दी होती आणि आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी तिकीट नाही मिळालं. त्याच्यामुळे आम्हाला ते आतमधून नाही बघता आलं. वॉशिंग्टनमध्ये आल्यानंतर पायी फिरण्याची तयारी ठेवावी लागते, कारण खूप सारे मेमोरियल्स आहेत बघण्यासाठी, म्युझियम्स आहेत. आणि हे जे काही मेमोरियल्स आहेत ते सगळे जवळजवळच आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला चालतच त्यांना बघण्यासाठी जावं लागतं. तर हे वर्ल्ड वॉर II मेमोरियल आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये अमेरिकेतले जे आर्मीमधले आणि जे सिव्हिलियन्स मृत्युमुखी पडले होते त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे. आणि इथे हे जे पिलर दिसत आहेत तसे 56 पिलर्स आहेत टोटल. आणि त्याच्यावरती अमेरिकेमध्ये जेवढे स्टेट्स आहेत आणि टेरिटरीज आहेत त्यांची सगळ्यांची नावं कोरलेली आहेत. तसंच हे मेमोरियल जे आहे ते लिंकन मेमोरियल आणि वॉशिंग्टन मॉन्युमेंट यांच्या अगदी मधोमध आहे. But you know the way that you got off. But it's a. Rian, so. Get over my hand. Mom, get the phone off. Yeah. Mom, I want to get out the top. आत्ता आपण चाललेलो आहोत लिंकन मेमोरियल बघण्यासाठी.
समोर जी वास्तू दिसत आहे ती लिंकन मेमोरियलची वास्तू आहे आणि हे लिंकन मेमोरियल अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे आणि हे मेमोरियल 1922मध्ये कंप्लीट झालेलं आहे बांधून, म्हणजे जवळपास 100 वर्ष जुनं आहे हे. It's Abraham Lincoln video too long time to get a picture. I'm busy. Yes. Here. But we could promise if she gets there. इथे हा एक रेस्ट एरिया आहे. इथे गिफ्ट शॉप आहे यांचं आणि तिथेच काही फूड आयटमसुद्धा मिळतात खाण्यासाठी आणि समोर हे ग्रीनवालं जे दिसत आहे ते रेस्टरूम आहेत त्यांचे. बाजूला ती एक काळी बस तुम्हाला दिसली असेल तर टुरिस्ट बसेससुद्धा इथे असतात आणि ज्या वॉशिंग्टन DC ची टूर घडवून आणतात. हे आहे कोरियन वॉर वेटरन्स मेमोरियल. तर 1950 आणि 55च्या दरम्यान साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियामध्ये जे युद्ध झालं होतं आणि त्या युद्धात जे अमेरिकेतले नागरिक आणि सैन्यातले जवान मृत्युमुखी पडले होते त्यांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे. हे मेमोरियल 1995मध्ये पब्लिकसाठी खुलं केलेलं आहे आणि हे असे 19 स्टॅच्यूज आहेत जे अमेरिकन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांना रिप्रेझेंट करतात.
मेमोरियल्सच्या आजूबाजूला हे असे मॅप बऱ्याच ठिकाणी असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या मेमोरियल्स, म्युझियम्स, पार्क्सची माहिती दिलेली असते. त्याच्यामुळे आपल्याला ठराविक लोकेशनला पोहोचणं खूप सोपं जातं. This. We can go everywhere and this. We go to our आत्ता आपण चाललेलो आहोत मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन असलेलं टायडल बेसिन बघण्यासाठी आणि ज्याच्यासाठी आपण DC-ला आलेलो आहोत ते म्हणजे या जॅपनीज चेरी ट्रीज. तर 1912 साली जपानकडून अमेरिकेला मैत्रीची भेट म्हणून ही अशी 20,000 चेरीची झाडं भेट म्हणून देण्यात आली आणि 1912 साली यांची लागवड करण्यात आलेली आहे. आणि इथे खूप सारे लोक फोटोशूटसाठी येतात आणि ह्या जो ब्लूमिंगचा पिरियड असतो तो म्हणजे मिड मार्च टू लास्ट वीक ऑफ मार्च असतो आणि त्याच्यामध्ये ही झाडं अशी सुंदर फुलांनी बहरलेली दिसून येतात. इथे आल्यानंतर एकदम असं मस्त प्रसन्न वाटत आहे. थोडीशी थंडी आहे आणि इथे हे पाणीसुद्धा आहे पोटोमॅक रिव्हरचं आणि त्याच्यामुळे थोडासा असा गार वारा सुटलेला आहे. फूड ट्रक आहे. इथे आपल्याला फलाफल, बर्गर, व्हेज सँडविच, नॉन व्हेज आयटम्स पटकन मिळून जातात आणि त्याचप्रमाणे पुढे जे दिसतात हे स्टॉल्स आहेत. इथे टी-शर्ट, सोव्हेनियर्स, किचन्स वगैरे आहेत. आणि आत्ता आपण निघालेलो आहोत व्हाईट हाऊस बघण्यासाठी.
हे स्टारबक्स कॉफी शॉप आहे आणि इतकं सगळं फिरल्यानंतर थोडी एनर्जी येण्यासाठी आम्ही इथे कॉफी घेतली आणि खूप लांब आहे मेमोरियल्सच्या ठिकाणांपासून हे कॉफी शॉप. पण त्यानिमित्ताने डाऊनटाऊनला एक फेरफटका मारता आला आम्हाला. आणि इथूनच आता आम्ही जाणार आहोत गाडी पार्किंगच्या इथे. आणि खूप लांब पार्क केलेली आहे गाडी, त्याच्यामुळे खूप चालावं लागलं. त्याच्यामुळे एक मस्तपैकी वॉक झालेला आहे आमचा. आणि इथूनच आता आम्ही जाणार आहोत हॉटेलवरती रेस्ट करण्यासाठी. आणि वेदर ॲपमध्ये उद्या पाऊस दाखवलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही म्युझियम्स बघण्याचं ठरवलेलं आहे. बघूयात आता किती म्युझियम्स बघून होत आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.